मंडली, ठरलं तर मग या मालिकेचा एक ऑगस्टचा भाग खूपच उशिरा आला. पण आल्या आल्या लगेच तो भाग तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे, त्यामुळे पूर्ण भाग सुरुवातीपासून बघत राहा. काल तुम्ही पाहिलं होतं की सायली साक्षीसमोर येते आणि स्पष्ट शब्दांत म्हणते की तुझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या वडिलांना भोगावी लागणार नाही. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हे ऐकून साक्षी स्तब्ध होते आणि सायली साक्षीकडे तीव्र नजरेने बघते. त्या क्षणानंतर प्रिया समोर येते आणि सायलीला उद्देशून बोलते की तुझं मन खूप मोठं आहे. प्रिया म्हणते की मी तुला आतापर्यंत जो त्रास दिला तसं वागायला नको होतं. मला माफ कर. आता प्रिया जरा वटणीवर आलेली आहे. ती म्हणते की मला नाही जायचं का जेलमध्ये. खरंच मला नाही जायचंय. तू अर्जुनला सांग ना, काहीतरी करेल तो सायली. प्लीज मला जेलमध्ये जाऊ नको वाटतंय. मी पुन्हा अशा वागणार नाही, कोणाशीही नाही. मला माफ कर सायली. पण या सगळ्या विनवण्यांचा सायलीवर काहीच परिणाम होत नाही ना. उलट ती प्रियासमोर उभी राहून तिला कानाखाली मारते. प्रिया जरा गडबडलेली दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीसुद्धा दिसते. आता मात्र ती रागाने सायलीकडे पाहते. सायली तिला परत उत्तर देते. तिने मारल्यानंतर आणि स्पष्टपणे सांगते की करावं तसंच भरावं लागेल. आता 7 वर्ष तुरुंगात बसायचं आहे तुला. आता ना सुभेदार बेतायला येतील ना किल्लेदार. प्रिया आता घाबरते. सायली म्हणते की हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा आहे. सायलीने तिच्या संवादातून प्रियाला नीट उत्तर दिलं आहे. पूर्णाजी सुद्धा आता खोट्या तन्वी म्हणजे प्रियाकडे रागाने पाहतात. प्रतापराव, नागोबा, नागराज, रविराज सगळेच जण तिच्याकडे पाहतात. प्रिया मात्र आता सगळ्यांकडे केविलवाणी नजर टाकत असते की कुणीतरी तिला वाचवेल का. पिढ्या पोलीस तिला अटक करायला येतात आणि म्हणतात, मॅडम चला. प्रिया आता आरडाओरड सुरू करते. बाबा काहीतरी करा ना, काका काहीतरी करा ना, मला नाही जायचे जेलमध्ये. ती ओरडत राहते पण कुणीही तिला पाहत नाही. पूनाजींच्या डोळ्यात अश्रू तरळतात, कारण त्यांना अजूनही वाटतं की ती आपली नातं आहे. खरं तर त्यांना माहीत नाही की ती खोटारडी आहे. तेव्हा त्या डोळ्यात दुःख असतं, पण अजूनही तिला दूर ठेवता येत नाही. पुढचं सीन खूप भावनिक आहे. श्रम परिहार झाल्यासारखं वाटतं. सगळं झाल्यावर घरात कुणाच्याही डोळ्यांत अश्रू, कुणाच्याही डोळ्यांत हसू, कारण ती त्यांची नातं आहे, घरातली मुलगी. आणि जर मुलीला जेल झाली तर कोणालाही वाईट वाटणारच ना. पण आता जे घडलं आहे ते अपरिहार्य आहे. अशा पद्धतीने हा सीन संपतो. आजचा एपिसोड जरा लहान दाखवलाय, पण सगळ्यात खतरनाक सीन होता महिपतचा. त्याने दामिनीच्या गळ्याला मोठा सुरा लावलेला असतो. महिपत दामिनीला म्हणतो की आतापर्यंत माझ्यातला बाप तुझ्यासमोर झुकत होता, तुझ्या पायाशी बसत होता. देशमुखबाई, पण जरा माझ्या लेकीच्या हातात हातकड्या पाहिल्या ना मी, तर आता माझ्यातलं जनावर जागं झालंय आणि ते पिसाळलंय. काय स्वप्न दाखवलं होतं मला, माझी लेक सुटणार, पाटील जेलात जाणार, माझ्या लेकीचं रिसॉर्ट उभं राहणार. पण तू खोटं बोललीस माझ्याशी. मेप शिखरेला फसवलंस आणि या फसवणुकीची शिक्षा म्हणजे तुझे नाक, कान, डोळे आणि जीभ कायमची जाणार. पुढे महिपत अजून काही धमकी देणार. इतक्यात दामिनी कुठून, कसं, केव्हा माहीत नाही, पण मोठा पिस्तूल काढते आणि महिपतच्या छातीवर लावते. महिपत तिच्याकडे बघतच राहतो. दामिनी म्हणते की चल मागे व्हायचं, निघायचं इथून आणि पुन्हा मला तूच तोंड दाखवायचं नाही. महिपत रागाने तिच्याकडे आणि त्या पिस्तुलाकडे बघतो. पण हा महिपत इतका सहजासहजी जाणारा नाही. तो उलट दामिनीला धमकी देतो, देशमुखबाई मी जाणार, कायमचा, नाही येणार परत. आणि म्हणतो, तू येणार कधी ना कधी बाहेर, पण एकटी दुकट्टी रस्त्यानं फिरू नको. कुठल्या अंधाऱ्या कोपऱ्यात मी तुझ्यासमोर येईल, तुला कळणारही नाही. महिपतने एवढी भयानक धमकी दिली की प्रेक्षकांना अंगावर काटा आला. त्याने थोडक्यात दामिनीला धमकी दिली की बाहेर निघू नको, नाहीतर तुझा गेम होईल. दामिनी स्वतःला सावरते. खरं तर ती प्रचंड घाबरलेली असते, पण महिपत समोर थोडीशी सुद्धा भीती डोळ्यात दाखवत नाही. महिपत ही धमकी देऊन निघून जातो आणि दामिनी सुटकेचा निश्वास टाकते. गेला एकदाचा बाबा. पुढचं दृश्य सुरू होतं सायली आणि मधुभाऊवर. सगळ्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की ठरलं तर मग ही मालिका संपलेली नाहीये. मधुभाऊंच्या विरोधात चाललेला खटला, त्या विलासच्या केसचा निकाल लागलेला आहे, पण अजून मालिका बाकी आहे. अजून खऱ्या तन्वीचं सत्य उघड व्हायचं आहे. अजून अश्विनचा तमाशा बाकी आहे.
सायली आणि मधुभाऊ खूप रडत असतात. सायली म्हणते, मधुभाऊ, खूप परीक्षा घेतली हो नियतीने आपली. यावेळी कुसुमसुद्धा त्यांच्याजवळ असते. या दोघांचं बापलेख मिळून रडणं बघून पूर्णाजी, कल्पनाताई, रविराज सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि एक समाधानही वाटतं की मधुभाऊ निर्दोष सुटले. सायली खूप रडत असते आणि म्हणते, मधुभाऊ, नियतीने खूप परीक्षा घेतली पण शेवटी आपल्या मनासारखं झालं. मधुभाऊ तिला म्हणतात, ए बाळा, डोळ्यात पाणी नाही आणायच्या. खरं तर हा विजय तुझा आणि जावाई बापूंचा आहे. खरं मधुभाऊंची फार परीक्षा झाली होती. बिचारे निर्दोष असूनही खूप काही सहन करत होते. मधुभाऊ म्हणतात, हा विजय आपण दणकावून साजरा करूयात. कुसुम म्हणते, हो ना बाई, मला तर हत्तीवरून साखर वाटावीशी वाटते, पण मला नाही जमणार ते. तरी पेढे मात्र नक्की वाटणार. चाळीत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं समाधान दिसतं. कल्पनाताईंनाही चांगलं वाटतं आणि पूर्णाजींनाही आता चांगलं वाटतं. इतक्या त्रासानंतर अखेर त्यांच्यासमोर एक सकारात्मक क्षण आला आहे. पुढच्या सीनमध्ये अर्जुन समोर येतो. मधुभाऊ पटकन त्याच्या पाया पडतात. अर्जुन थबकतो आणि म्हणतो, असं काय करताय मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कपाळावर गुन्हेगारीचा डाग होता. मला मोकळा श्वास घेता येत नव्हता. पण तुम्ही माझ्यावरचा डाग दूर केलात. प्रतापराव लांबून हे सगळं बघत असतात. मधुभाऊ म्हणतात, हा डाग तुम्ही पुसलाच जावाय बापू. मी तुमचे उपकार कसे विसरू? अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, असं नाही करायचे. मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं, एक वकील म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून. आणि जर मी कमी पडलो असतो तर मी स्वतःलाच माफ करू शकलो नसतो. ते ऐकून प्रेक्षकांनाही वाटतं की मधुभाऊ खूप लकी आहेत, त्यांना एवढा चांगला जावई मिळालाय. चैतन्य गमतीने पुढे म्हणतो, अहो मधुभाऊ, लाखात एक जावई मिळालाय तुम्हाला. आयुष्यभर मिरवा आता. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. चैतन्य पुढे म्हणतो, मधुभाऊ, सगळ्यांना सांगत जा की माझा जावई सुपरस्टार अर्जुन सुभेदार आहे म्हणून. आणि मग तो स्वतःच म्हणतो, आता मला एखादी पोरगी आणावी, याचंही लग्न पाहून जावं आपण. ते ऐकून अस्मिता, कल्पनाताई, पूर्णाजी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू असतं. पण आता त्यांची नातं गेली ना बाबा जेलमध्ये, त्या गोष्टीचं प्रचंड दुःख आहे. पण एक गंमत आठवली प्रेक्षकांनो. बघा ना, तुम्ही घरोघरी जे बघता त्यामध्ये ती जाणकीही आश्रमातून आलेली आहे ना मधुभाऊंच्या. थोडक्यात सांगायचं झालं तर मधुभाऊ फार एक्सपर्ट जावी बघतात बाबा. सगळ्या हिरोईन मधुभाऊंच्या आश्रमातून आलेले आहेत. आता पुढे सीन आहे, रविराजांच्या उतरलेला चेहरा सायली पाहते आणि ती त्यांच्या समोर येते. थोडं शांतपण देते. ती म्हणते, रविराज काका, मला कळतंय, आपलं माणूस तुरुंगात गेलं की काय वाटतं हे समजू शकते मी अनुभवलंय हे सगळं. पण बिचारे रविराज काय बोलणार, त्यांच्या नशिबाच्यांचं कर्म आहे. सायली त्यांना म्हणते, सावरा स्वतःला रविराज काका. रविराज म्हणतात, सायली, खूप फरक आहे का? बघ ना, तुझे वडील जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा तुला खात्री होती की ते निर्दोष आहेत. पण इथे तसं नाहीये ना. माझी मुलगी गुन्हेगार म्हणून तुरुंगात गेलीये का? खरंच प्रेक्षकांनो, त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील. बिचारे रविराज, ते आणि प्रतिमा दोघं किती चांगले आहेत. आणि ती प्रिया, बघा ना कशी आहे. खरं तर ती त्यांची मुलगी नाहीच आहे, सायलीच त्यांची खरी मुलगी आहे. पण यांना अजून कुठे हे सत्य माहिती आहे? हे सत्य लवकरच समोर येणार असं दिसतंय. पुढचा ट्रॅक त्याच दिशेने जाणार हे उघड आहे. दुसरं काय असणार आहे ना प्रेक्षकांना दाखवण्यासारखं? तर आता रविराज खूप जड अंतकरणाने तिथून निघून जातात आणि जाता जाता त्यांनी पूर्णाजीची माफी मागितलेली असते. त्यांच्याकडे बोलायला शब्दच उरलेले नसतात. ते अगदी निशब्द होतात. पुढे बघा काय तमाशा झालाय. आजचा एपिसोड खरं तर खूपच लहान दाखवलाय, त्यामुळे तुम्हाला माझी बडबड जरा जास्त ऐकावी लागते प्रेक्षकांनो. पाहायला गेले तर फक्त 15 मिनिटांचाच एपिसोड झाला असता. आता पुढचा सीन आहे, सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत राहतात. आता पुढचा सीन सुभेदारांच्या घरात दाखवलाय. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं एक सायलेंट सीन दाखवलाय. म्हणजे सगळे सुभेदार अक्षरशः निशब्द झालेत. काय बोलावं. शेवटी प्रियाही त्यांच्या घरातली मुलगी होती, पूर्णाजींची नातं होती. आता सगळे सुभेदार घरी जातात, शांतपणे बसतात आणि आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. पूर्णाजींना आठवतं की त्यांनी किती जीव लावला होता तन्वीला, आणि तन्वी म्हणजे उर्फ प्रिया ही सुद्धा पूर्णाजीसमोर किती नाटकं करत होती. सुरुवातीला तिनं जीव लावला. अर्जुन सायलीबद्दल पुष्कळ प्लॅनिंग केली. पूर्णाजींनी बऱ्याच वेळा तिची साथ दिली, कधी कधी नाही दिली.
हे सगळे प्रसंग त्यांनी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवले. आता कल्पना ताईंनाही प्रियाची आठवण येते. आठवण इन द सेन्स त्यांना त्यांच्या केलेल्या कृत्यांच्या पश्चात्ताप होतोय असं म्हणायला हरकत नाही. अस्मितालाही वाईट वाटतं. प्रियाच्या ऐकून तिनं सायलीला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आठवत आहेत. आता त्यांनी दाखवलंय की प्रियाना कसा त्रास दिला होता सुभेदारांना. पूर्णाजींना खूप वाईट वाटतं. आता या सगळ्यांचं सांत्वन कसं करायचं, त्यांना कसं समजवायचं. शेवटी खरं कधीच लपत नसत. तुम्ही कितीही खोटं सोंग घेतलं तरी खरं कधी ना कधी बाहेर येतं. प्रियाच्या बाबतीत तेच झालं. तिनं खूप खोटं बोलण्याचे, नाटकं करण्याचे प्रयत्न केले. पण शेवटी अर्जुनन मुद्दाम सगळ्या सुभेदारांना कोतात नेऊन तिचं सत्य समोर आणलं. आता हे सगळे बिचारे भांबावलेले एकमेकांकडे बघतात. काय बोलावं? सायली आणि अर्जुनलाही समज नाही की काय बोलावं. तेवढ्यात विमल येते. ती सगळ्यांना पाणी देत असते, पण कोणीही तिच्याकडून पाणी घेत नाही. प्रत्येकजण टेन्शनमध्ये बसलेला असतो. थोडक्यात सांगायचं तर हे सगळ्यात बिचारे खूप मोठ्या धक्क्यात गेलेत असं म्हणायला हरकत नाही. विमल हळू उचकून सायलीच्या जवळ येते आणि तिला म्हणते, सायलीताई, विश्वासघाताचं दुःख फार मोठं असतं. आपल्याला माहिती आहे की तन्वीताई कशा होत्या. पण तरीसुद्धा मी त्यांना कोर्टात पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. मला खूप त्रास झाला. या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांना किती त्रास झाला असेल ना. विमल आता पूर्णाजींकडे पाहत असते आणि सायलीशी बोलत असते. आता विमलाही माहिती आहे प्रिया कशी होती, पण खरं म्हणजे पूर्णाजींचं वय झाले आणि या वयात त्यांना काय काय बघावं लागतंय बघा. सायली म्हणते, हो ना विमलताई, याच गोष्टीची भीती होती. प्रत्येक वेळी मला हाच विचार मनात यायचा की प्रियाचं खरं सत्य समोर आलं तर पूर्णाजींचं काय होईल. विमल म्हणते, सायलीताई, तुम्ही असं काहीतरी करा की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. त्या तन्वीताईचं दुःख नकोय आपल्याला घरात. आता सायली विचार करायला लागते, काय करावं जेणेकरून सगळे या प्रियाच्या धक्क्यातून सावरतील. सायलीच्या मनात आता एकच गोष्ट आहे, सगळ्या सुभेदार घराला या धक्क्यातून सावरायचा. त्यासाठी ती देवापुढे दिवा लावायला जाणार असते तेव्हा पूर्णाजींना आठवतं की एकदा तिनं सायलीला दिवा लावण्यापासून थांबलं होतं. पण आता त्यांना पश्चात्ताप होतो. त्या थांबवत म्हणतात की घरातली पीडा दूर झाली आहे आणि जिच्छामुळे हे शक्य झालं ती सायली, तिनेच देवापुढे दिवा लावावा. सायली आनंदाने दिवा लावते. त्या क्षणी सुभेदारांनी तिला सून म्हणून मान्य केलं असतं. पुढे त्यांनी प्रोमो दाखवला. सायली सगळ्यांना जेवायला बोलते आणि सांगते की अन्नाचा अपमान करायचा नाही, हे आपल्या संस्कारात बसलेलं आहे. सायली सगळ्यांना प्रेमाने जेवायला घालते. नंतर सायली अर्जुनला आणते की प्रियाला फक्त 7 वर्षांची शिक्षा झाली, पण खरं तर तिला 14 वर्ष मिळायला हवी होती. त्यावर अश्विन मध्ये येतो आणि म्हणतो की काय फक्त 14, तिला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती. अश्विनचा राग एवढा वाढतो की तो अर्जुनला म्हणतो, तुझ्या सांगण्यावरून तू माझ्या बायकोला शिक्षा दिलीस. अर्जुन त्याला समजावतो की ते न्यायासाठी होतं. पण अश्विन म्हणतो, हो, मी प्रेम करतो माझ्या बायकोवर. पण ती सायलीसारखी नाही, माझी बायको खोटी नाही. प्रेक्षकांना वाटून जातं की याला कुणीतरी खरं सांगायला हवं की ही खरी तन्वी नाहीच. पण अजून सत्य उघड झालेलं नाही आणि हेच पुढच्या भागात घडणार आहे. महिपत अजूनही बाहेर आहे. तो अर्जुन आणि सायलीवर वैयक्तिक हल्ला करू शकतो. त्याची सुराची भावना तीव्र आहे. अश्विनसुद्धा प्रिया खोटी तन्वीसाठी वेरापिसा होतोय आणि दुसरीकडे मधुभाऊंचा आश्रम पुन्हा सुरू होणार आहे. मालिका संपलेली नाहीये. खऱ्या तन्वीच्या सत्य उघड होणं, साक्षीचं काय होणार, महिपत काय षड्यंत्र रचतोय, अर्जुन सायलीचा संघर्ष, हे सगळं आता खरी मालिका सुरू करणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की खोटे रिव्ह्यू न बघता खरं काय तेच बघा आणि मालिकेचा इंटरेस्ट जपून ठेवा.